नमस्कार. आज आपण एका अशा सायबर धोक्याबद्दल जाणून घेणार आहोत जो सहसा दिसत नाही पण खूपच धोकादायक असू शकतो. याला म्हणतात मॅन इन द मिडल अटॅक. पण पुढे जाण्याआधी एक साधा प्रश्न. सार्वजनिक ठिकाणी जे वायफाय मिळतं ते खरंच सुरक्षित असतं का? म्हणजे त्याचा वापर तर आपण सगळेच करतो, नाही का? चला एक कल्पना करूया, एका छानशा कॅफेची, जिथे अर्थातच मोफत वायफाय आहे. आणि कोणीतरी अगदी आरामात बसून आपलं काम करतंय. सगळं कसं एकदम परफेक्ट आणि सोयीचं वाटतंय, बरोबर? पण ही सोय खरंच वाटते तितकी सुरक्षित आहे का? की ह्या सोयीच्या पडद्यामागे एखादा मोठा धोका दडलेला असू शकतो? चला तर मग हा पडदा बाजूला सारूया आणि या अदृश्य धोक्याला ओळखूया. हा मॅन इन द मिडल अटॅक म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर समजा दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत आणि तिसरा कुणीतरी चोरून त्यांचं बोलणं ऐकतोय. बरं, या दोघांना वाटतंय की त्यांचं बोलणं अगदी खाजगी आहे, पण तसं नसतं. हाच तो मॅन इन द मिडल अटॅक. एक अज्ञात व्यक्ती तुमच्या आणि तुम्ही ज्या वेबसाईटशी बोलताय त्या दोघांच्या मध्ये येऊन बसते. हे नक्की कसं घडतं ते पाहूया. स्टेप 1, कोणीतरी एक खाजगी मेसेज पाठवतो. सोपं आहे. स्टेप 2, एक हॅकर मध्येच तो मेसेज अडवतो. स्टेप 3, तो फक्त मेसेज वाचतच नाही तर त्यात बदलही करू शकतो. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे स्टेप 4, ज्याला मेसेज मिळणार आहे त्याला या सगळ्याची काहीच कल्पना नसते. याचं एक अगदी समर्पक उदाहरण म्हणजे रेस्टॉरंटमधला वेटर. विचार करा, तुम्ही वेटरला एक ऑर्डर दिली, पण तो जर लबाड असेल तर तो तुमची ऑर्डर परस्पर बदलू शकतो किंवा पेमेंट करताना तुमचे डिटेल्स चोरू शकतो. ऑनलाईन जगात हा मॅन इन द मिडल अटॅक अगदी अशाच लबाड वेटरसारखं काम करतो. मग आता प्रश्न येतो की असे हल्ले होतात कुठे? तर याचं उत्तर आहे सार्वजनिक वायफाय. हो, तेच ठिकाण जिथे आपण सगळेच थोडे निष्काळजी होतो. मग ते कॅफे असो, एअरपोर्ट असो, हॉटेल किंवा लायब्ररी. थोडक्यात काय, जिथे जिथे ओपन पब्लिक नेटवर्क आहे ती सगळी हॅकरसाठी शिकार करण्याची मैदानच आहेत. जिथे मोफत वायफाय तिथे धोका असू शकतो. आणि ही फसवणूक अगदी सहज होते. समोर दिसतं कॉफी शॉप _गेस्ट नावाचं वायफाय नेटवर्क. वाटतं चला कनेक्ट करूया, पण खरं तर ते हॅकरने मुद्दाम तयार केलेलं एक बनावट जाळं असू शकतं. आणि एकदा का या जाळ्यात अडकलं की मग झालं. सगळाच्या सगळा इंटरनेट ट्रॅफिक म्हणजे पासवर्ड्स, मेसेजेस, बँकेचे डिटेल्स सगळं काही थेट त्या हॅकरच्या डिव्हाइसमधून जाऊ लागतं. चला आता हे एका खऱ्याखुऱ्या उदाहरणातून पाहूया, म्हणजे हा धोका किती खरा आहे याचा अंदाज येईल. सीन आहे एका एअरपोर्टचा. फ्लाईटला उशीर झालाय. वेळ घालवण्यासाठी काय करणार? समोर दिसणाऱ्या फ्री एअरपोर्ट वायफायला कनेक्ट केलं जातं आणि मग सहजपणे सोशल मीडियावर लॉग इन केलं जातं, अगदी नेहमीसारखं. पण पडद्यामागे काय घडतंय? त्याच क्षणी लॉग इन डिटेल्स म्हणजे ID आणि पासवर्ड चोरले गेले आहेत. आणि काही तासांतच अकाउंट हॅक. हे कधी, कुठे आणि कसं झालं याचा पत्ताही लागत नाही. हा आहे मॅन इन द मिडल अटॅक का खरा चेहरा. पण थांबा, घाबरून जाऊ नका. कारण चांगली बातमी ही आहे की काही सोप्या टिप्स वापरून आपण या धोक्यापासून नक्कीच वाचू शकतो. चला तर मग आपली ऑनलाईन सुरक्षा परत आपल्या हातात घेऊया. ओके, तर सुरक्षित राहण्यासाठी या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं, पब्लिक वायफायवर असताना बँक किंवा ईमेल सारख्या महत्त्वाच्या अकाउंट्समध्ये लॉग इन करूच नका. दुसरं, VPN वापरा. हे काय करतं तर तुमचा सगळा डेटा एन्क्रिप्ट करून एका सुरक्षित बोगद्यातून पाठवतं. तिसरं, वेबसाईटच्या ॲड्रेस बारमध्ये नेहमी HTTPS आहे की नाही हे तपासा. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त आणि फक्त विश्वासार्ह नेटवर्कशीच कनेक्ट व्हा. आणि HTTPS ओळखायची सगळ्यात सोपी खूण कोणती? तर ब्राउझरमधलं ते छोटंसं कुलूप. हो, ते लॉकचं चिन्ह. ते दिसलं की समजायचं की आपलं कनेक्शन सुरक्षित आहे, इन्क्रिप्टेड आहे. म्हणून पुढच्या वेळी कुठेही फ्री वायफायला कनेक्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कदाचित तिथे कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून असेल. आणि जाता जाता हा प्रश्नच सर्वांसाठी, आपल्या डेटावर खरंच कोण लक्ष ठेवून आहे याचा विचार करायलाच हवा.